चला पटापट मस्तपैकी दर्शन करून घेऊ. आज गर्दी खूप आहे. श्रावणामधील पहिला शनिवार. आई शपथ, फोड लवकर फोड. फायनली पोहोचलो आला आणि चायनीज होतो मस्तपैकी व्हेज चायनीज खायला. ह्याला इथं आलं ना का नेहमी लागतं. मालकीन आले बघायला, कबुतरांची मालकीन. अरे थांब जुडवा होते मग आपण बारसा बिरसा करू त्याचा. क्रेटा मॅन्युअल ट्रान्समिशन. कॉंग्रॅच्युलेशन भाविका. दीपक सरांनी परचेस केलं. चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स टाइमिंग गाडी डिलिव्हरी केली. फायनली गाडी घेतली. मग आता पार्टी पण दे. आता पार्टी आता काय दिसता राडा आता कुठला होते. हॅलो काही जण चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मस्त पण निघालोय जायचं ब्राह्मण करवले गावामध्ये शनी मंदिरामध्ये. तर चला बघूया कोण कोण येतं. सध्या तरी आता आम्ही दोघंच आहोत. कोणी येत असेल तर दाखवतो. तर पोचतो मस्त घराच्या खाली. बघूया. तर चला पोरं पण येत असतील मला डाऊट येतं. कारण की शनिवारी प्लॅन ठरलेला आमचा जायचं. तर आता दरवाजा ठोकतो. उघडेल तोपर्यंत टाईम लागेल आणि आत म्हणायचं. तर काहीच फायनली निघालो आता जायला. आम्ही तिघंच चाललोय. मला वाटले सगळी जण झाले. तर त्याचे कारण कसं होता जाऊ आपण मस्त दर्शन वगैरे घेऊ. यांच्या मागच्या शनिवारचा ब्लॉग पण पेंडिंगला आहे. तो पण मला एडिट करायचा आहे. गेलेलो वेळच नाही भेटत. नुसती धावपळ चालू आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगेन. पहिला फायनल होऊन द्या. काही गोष्टी आहेत त्या. चला जाऊ रिक्षामध्ये बसू. हर्ष तो चालले. हर्ष पण येईल. फायनली पोचलो होता आम्ही नाक्यावर. गेला नारळ आणि अगरबत्ती घ्यायला. तिथं भेटतात पण हे बोलता आपण इथूनच नेऊ. त्यापेक्षा चला फायनली पोचलो. उत्तर पिऊ येते मस्त काहीतरी थंडा घेतो प्यायला. म्हणजे जिरा सोडा किंवा काहीतरी जे हॅपी आहे ना. हां हॅपी घेऊ मी पियाला. खूप दिवसांनी पितोय. तो ते बाजूला बघ बाजूला. तर काही मस्तपैकी पोचलो लोकेशनला. बघू शकता आज गर्दी खूप आहे. पुरुषांनी भगव वस्त्र परिधान करून चौथ्यावर चढवले आणि काला महिलांनी खालूनच दर्शन घ्यावे. चला पटापट मस्तपैकी दर्शन करून घेऊ. आज गर्दी खूप आहे. श्रावणामधील पहिला शनिवार. ब्लॉग लेट बघायला भेटेल. फोड जोऱ्यान चल. आई शपथ, फोड लवकर फोड फोड. अरे जोऱ्यान आपण किती अरे जोऱ्यान ताकद लाव. उलटा नसतो फोडाचा. जोऱ्यान फोड. जोऱ्यान जोऱ्यान आपण जोऱ्यान आपट. हात मागे घेतो तो पूर्ण. जोऱ्यान आपट असा. फायनली पोहोचलो आला आणि चायनीज होतो मस्तपैकी व्हेज चायनीज खायला. ह्याला इथं आलं ना का नेहमी लागतं. आता मला घेतलं मी चायनीज. त्यांना नूडल्स पॅक करतो तो. काही फायनल निघलो आम्ही आता उसटणे नाक्यावरून. चायनीज घेतला पार्सल. गर्दी खूप आहे आतमध्ये त्याच्यामुळे जाऊ डायरेक्ट घरी भेटतो. तर काहीच फायनली पोचलो आणि व्हेज चायनीज घेऊन आलं मस्त. इथं उसटणे नाक्यावर एवढं भारी व्हेज चायनीज भेटतं ना. डेंजर एकदम. आणि गर्दी पण तेवढीच असतं. जेवढी नॉर्मल चायनीजच्या दुकानावर नसतं ना गर्दी तेवढी व्हेज चायनीजला असतं. बनवतो पण भारी. नक्की कधी गेलं तर तिथं विजिट द्या. म्हणजे खा तिथं. तर चला आता मस्त की जेवणाचा टाईम पण झालं. जेवण करून घेऊ. व्हिडिओ पण एडिट करायचे करून देऊ लगेच. त्यापैकी बसलं जेवण. मी मागवलेलं चायनीज. आणि चायनीज कुठून घेतलं माहिती आहे उसटण्यावर. आणि आलं काय माहिती मला चिल्ली. त्याची काहीतरी आदला बदली झाली. आता तेवढ्या लांब जाऊन देण्यापेक्षा खाऊन घेतो. चला तर काहीच मस्तपैकी जेवण करून झालं.
सीन असं झाला, मी मागवलं होतं व्हेज चायनीज प्लस आपला त्याच्यामध्ये पनीर होता, पण काय माहिती आता त्याच्याकडून आदला बदली झालंय, कारण की 2 मी नूडल्स मागितलेलं हर्षला आणि हरीशला, आणि मला चायनीज घेतलं होतं व्हेज चायनीज, तर त्याच्याकडून बदली झाली आणि मला आली चिल्ली, म्हणजे पनीरची चिल्ली आली. जाऊन द्या, त्याचं काय नुकसान तर नाही झालं मोस्टली, पण कसं माहिती आहे, ज्या कस्टमरला दिलं असेल त्यांनी माझं चायनीज त्याचं नुकसान झालं असेल, कारण की त्यांनी चिल्ली मागवली होती आणि तो ज्याला दिलं आहे तो तिथल्या जवळपासच होता आणि मी खूप लांब आहे. तर चला मस्तपैकी जाऊ रोडवर, बघूया. आपल्या पाईपाचं काम चालू होतं, माल टाकायचा ते दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता मस्त असं माल टाकलंय कोपऱ्यातून असं खाली तिथपर्यंत, इकडून असं पाईप गेलंय, ऑरेंज पाईप दिसते तिथपर्यंत, इकडून असं गेले. पण आता समजेल उद्या पाईप लिकेज आहे का फुटलंय का नाही, तर तुम्हाला उद्या दाखवेन. हेच फायनली अंडा फुटलेला आहे बघा, समोरचं कवच दिसतं. आता पिल्ला त्याचे खाली आहे, तुम्हाला नंतर दाखवतो थोडा. ही त्याची मांदी आणि ही नवीन जोडी आणले, सेम यांच्यासारखी आहे. बघू शकता मालकीन आले बघायला. अरे तर जुडवा होती, थांब ना, एकच घातले आता कवर अंड्याची कोस मालकीन आले बघायला, कबुतरांची मालकीन. अरे थांब जुडवा होते, मग आपण बारसा बिरसा करू द्या आता लगेच. सिंगल ट्विन्स होते, ट्विन्स अरे ट्विन्स होते तेव्हा बारसा करू आपण. बघू शकता हे बघा पिल्ला कसा, हा उड्या मारता, लगेच उडायला तयार वाटतं. बघ कसा उड्या मारत. बघू शकता मालकीन बघा कशी पकडते, मालकीनला पकडता येत ना. हा नका मारतान बघ, नका मारतान का, हे बघ किती परपर करतोय. ही नवीन जोडी आणले बघा, याला कशी शेंडी आहे, शेंडी मला शेंडोऱ्या बोलतात, 5 पीस शेंडोऱ्या. तिला पण शेंडी आहे बघा वरती, जसं का जेल लावले सेटवेट. तेव्हा तर खाली वाव. इट्स फायनली मस्त कबूतर उडवले बघा, तिथे जाऊन बसले वरती 2 जण, 4 जण आतमध्ये. पिल्ला तर फोडले मस्त पैकी. आता तयारी चालू आहे पुढचा काहीतरी असा नवीन करायचा. फायनली आता घेतले ना पॅकिंग करायला, म्हणजे बंद करायला पिंजरा. लवकरच ती पण अंड्यावर येतील, ती वरची 2 उद्या बघूया. 5वी करायचा विचार चालले आमचा, बारसा करू. चला तर काहीच फायनली मस्त पिंजरा वगैरे बंद केला. आता निघालो घरी जायला. एक व्हिडिओ पुन्हा एडिट करून द्यायचे, जाऊन तीच देऊ, म्हणजे सॉन्ग चेंज करायला चांगला. लेट कट आले तर असा पूर्ण एडिट केल्यानंतर परत त्याचं ॲडजस्टमेंट करून परत एडिट करायची तेवढं. तर चला देऊ फायनली करून आणि मग भेटून तुम्हाला थोड्या वेळाने. The next day. तर काहीच दिवस दुसरा, आता निघालं मस्तपैकी अजून एक गाडीची डिलिव्हरी घ्यायला, माझीच मैत्रिणीची. तर चला बघूया कुठं. खारघरला लोकेशन बोलली ती. आता मला कल्याण फाट्यावर जायला लागेल, तिथून ती मला घेणार आहे. ट्राय तर करूया. तर चला मग बाई खरे. आता ती पण निघणार आहे डोंबिवलीमधून, पण ती डोंबिवली मार्केट तशी येणार आहे, इकडून येणार. इकडून आलीस तर मग आपल्या घराजवळ तिने मला पिकअप केलं असतं, आणि तिचा काहीतरी भाऊ पण येणार असेल, मग तिथं पिकअप करेल. कोणताही उशीर न करता निघू डायरेक्ट कल्याण फाट्यावर जाऊ, इकडे थांबू आणि मग दाखवतो मला कोण आहे. हेच निघालो आणि पावसाने जोर घेतली लगेच बघा, पूर्ण वाट लावले. ते निघाले असतील समजा, बघूया किती वेळाने पाऊस थांबतो. आपल्याला इथंच जायचं म्हणून मी रेनकोट वगैरे नाही घालत. जस्ट 2 मिनिटं ते 5 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये पोहोचल, 2 मिनिटं नाही, पण पाऊस गेला पाहिजे बस. फायनली शोरूममध्ये पोहोचलं, झालं इथे पेपरवर्क बघू शकता. तुम्हाला दाखवतो आता गाडी कोणती आहे. तर मस्तपैकी जागा चेंज केली, पेपरवर्क केलेलं आहे. पेपरवर्कचं मी शूट केलं म्हणून आता चाललं आहे रिव्ह्यू. मस्तपैकी रिव्ह्यूसाठी फोटो. सर्विस कशी वाटली?
दीपक सरांनी परचेस केलं. चांगल्या प्रकारे एक्सपेरियन्स झालेले आणि टायमिंग गाडी डिलिव्हरी केली. फायनली गाईच आम्ही गाडी डिलिव्हरी घेतली. हीच गाडी डिलिव्हरी घ्यायला आली भाविका, माझी वर्ग मैत्रिणी. तर गाईच फायनली डिलिव्हरी घेतलेली आहे. दोघं जण बाहेर निघले. क्रेटा मॅन्युअल ट्रान्समिशन. कॉंग्रॅच्युलेशन भाविका. सर्व मंडळी आलेली गाडी घ्यायला. फायनली गाडी घेतली. मग आता पार्टी पण दे. आता पार्टी आता काय दिसतं राडा. आता कुठला हॉटेल बुक करायला ते टाका. भाऊजीने ऍडव्हान्स पैसे दिले मला. आता चाललो आम्ही दोघं. आता मजा. फायनली गाडी घेतली डिलिव्हरी. आता निघालो घरी जायला. आता समोरची एंट्री आहे जी बाकी आहे. समोर शोरूम आहे आणि कोपरागाव आहे त्या बाजूला. कोपऱ्यागावातच आहे. बघूया किती वेळ लागतोय. सध्या गाडी तर बाहेर काढली ती बघा समोर आली. ही एक स्विफ्ट आहे. एक हॅरियर वगैरे गाड्या तर खूप आहे. टेन्शन ना. चला तर गाईस गाडी मस्तपैकी डिलिव्हरी करून आलो आणि डोका जाम दुखत होता. थोडासा आराम केला. आता फ्रेश वगैरे झालोय. आता बघूया खाली थोडा राऊंड मारतो. जरा हवा घेतो खालची. मगाचपासून AC मध्ये होतं ना गाडीच्या. डोका जाम दुखत होता आणि तिथं शोरूम मध्ये पण AC मध्ये असल्यामुळे. आणि परत व्हिडिओ सुद्धा एडिट करायची आहे. परत द्यायची सुद्धा आहे. ब्लॉग थोडा नीट बघायला भेटते. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असं जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. काहीतरी 800 बाकी आहेत. 800 का 850 बाकी आहेत. जावा सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आता 1 तारखेपासून अशाच खूप साऱ्या नवीन व्हिडिओ येतील बघायला भेटतील तुम्हाला. म्हणजे काही जुने व्हिडिओ त्या पडतील त्याच्यानंतर. चला तर काहीच मस्तपैकी गेलो होतो बाहेर. तिकडून आता आलो. उद्या पण ऑर्डर जायचं आहे. बारसा येते. बारशाचा नेमिंग सेरेमनी आहे ना. म्हणजे नाव रिव्हील करायचा. ते पण तुम्हाला दाखवेल मी जाऊन. बघू. छोटासा म्हणजे माझा एक ब्लॉग अर्धवट राहिले त्याच्यामध्ये टाकेल. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल की काय आहे. तर चला घरी जातो मस्तपैकी. व्हिडिओ एडिट करतो आणि लगेच देतो. म्हणजे त्रास जाईल. अजून एक व्हिडिओ एडिट करायची आहे. ती पण समजा करेल मी. बेबी शुगरची बाकी आहे. चला तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.